कुरकुरीत क्रिस्पी सुरमई फ्राय ही रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण कुरकुरीत आणि क्रिस्पी सुरमई फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत. रेसिपीमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तर अगदी स्किप न करता व्हिडिओ पहा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, ही सुरमई आणलेली आहे. 1 ते 1.5 किलो सहज आहे ही सुरमई. तर सुरमई आणल्यानंतर अगदी स्वच्छ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. आता आपण ही सुरमई मॅरिनेट करणार आहोत. तर त्याच्याकरिता बघा, सगळ्यात पहिलं तर त्याच्यावरती हळद 2 चमचे घालून घेतली. त्याच्यानंतर अख्ख्या एका लिंबाचा रस इथे मी घालून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ चवीप्रमाणे घालायचं. तर बघा, मीठ घातल्यानंतर आता मी याच्यावरती जो घरचा माझा मसाला आहे तो घालणार आहे. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे बघा, 2 चमचे घरचा मसाला टाकून घेतला आणि त्याच्यानंतर मालवण फिश फ्राय मसाला घालून घेतला. सॉरी मैत्रिणींनो, परत माझ्याकडून आलं लसूण पेस्ट राहिली. तर सगळ्यात पहिलं तर मी तुम्हाला सॉरी म्हणते. आणि लगेचच माझ्या लक्षात आलं ते, कारण ते मिक्स केल्यानंतर मग लगेच लक्षात आलं. तर बघा, मी आता परत याच्यावरती आलं लसूण पेस्ट टाकून घेते आणि परत सगळी मच्छी मिक्स करून घेते. तर बघा, ही मच्छी अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण इथे पीठ मिक्स करून घेऊयात. 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, मालवण फिश फ्राय आणि थोडंसं मीठ घालायचं, कारण वरच्या कोटिंगलाही चव लागली पाहिजे. आणि हे सगळं आता मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता, मिश्रण पण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि पाऊण तास आता आपला झालेला आहे. आणि आता आपण सुरमई फिश फ्राय करणार आहोत, तीही अगदी मालवणी पद्धतीची. तर आता बघा, या पिठामध्ये आपल्याला अशा प्रकारे एक पीस घोळवून घ्यायचा आहे. पीस घोळवताना लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस तुम्ही सुरमई फ्राय म्हणजे करत असाल त्याच वेळेस तुम्ही मॅरिनेट केलेली सुरमई याच्यामध्ये घोळवायची. आधीच सगळ्या सुरमईला रवा किंवा पीठ लावून ठेवायचं नाही, नाहीतर ते मग रवा मऊ पडतो. आता मी जेवढ्या मला फ्राय करायच्या आहेत तेवढ्या मच्छीला हा रवा आणि हे पीठ मिक्स करून घेते, लावून घेते. आणि ज्या वेळेस आपण हे कढईमध्ये घालणार त्यावेळेस थोडंसं झटकून टाकायचं, म्हणजे रवा जास्त लागत नाही. तर इथे बघा, कडकडीत तेलही छान गरम झालेलं आहे. तेल गरम झालं की पूर्णतः गॅस अगदी मंद बारीक करायचा, कारण सुरमई कोणतीही फिश असू दे, सुरमई असू दे किंवा अजून कोणताही असू दे, मंद गॅसवरती तळायचा. त्याच्यामुळे काय होतं, अगदी आतपर्यंत चांगली फिश फ्राय होते आणि चवीला भन्नाट लागते आणि सुरमई अगदी बिस्किट खाल्ल्यासारखी लागते मैत्रिणींनो. 1 नंबर होते. या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. आणि बघा, इथे बघा, आता सुरमई फ्राय होत आहे. कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे. 1 नंबर झाली होती. आणि या सुरमईमध्ये 10 ते 12 लोक सहज जेवण करू शकतात. आपण जर बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर सुरमई म्हणा, कोणताही फिश असू दे, अगदी 500-600 एका प्लेटला मोजावे लागतात. त्याच किमतीमध्ये आपल्या घरातली अख्खी फॅमिली जेवून निघते. तर बघू शकता, अगदी हेल्दी रेसिपी. आणि जे नॉनव्हेज लवर आहेत त्यांना तर वेगळं सांगायची गरजच नाही आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तर इथे बघू शकता, प्रॉपर 20 मिनिटानंतर सुरमई छान अशी फ्राय झालेली आहे. अगदी आता आपण तेल या चिमट्याच्या साहाय्याने काढायचं, तेल पूर्णपणे निथळलं जातं. तर बघू शकता, एकदम मस्त अशी कुरकुरीत सुरमई फ्राय झालेली आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. प्लीज मैत्रिणींनो, कळकळीची विनंती आहे.
माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे, तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे.